Zee 24 तास एक पाऊल पुढे। देश में उनसे बातें करने लगे और सबका यही अभिप्राय हो रहा था। 96% लोग, 75% लोग ये कहने लगे कि शायद इसमें कोई विकल्प नहीं बचा है। अगर देश में बड़ा बदलाव लाना है तो हमें राजकारण में जाना पड़ेगा। लेकिन अन्ना जी का ये मानना है कि एक आंदोलन तो चालू रहना चाहिए और अभी पता नहीं उनकी बात सही है। ठीक आहे मयंक, तुम्ही या गोष्टीचा इन्कार करताय। आपण आपल्यासोबत आता विश्वंभर चौधरी जोडल्या गेल्यात। विश्वंभर चौधरींकडे आपण थेट जाऊयात। विश्वंभर चौधरी, या आंदोलनाची धार का बोथट झाली, का दुभंगली टीम अण्णा, काय वाटतं तुम्हाला? हे पहा, एक तर खैरनार साहेब जे म्हणतात ते मला अजिबात मान्य नाही। कारण लोकांच्या दुर्गुणामुळे किंवा यामुळे कुठलं आंदोलन कधी असं जात नसतं आणि एक आंदोलनाची एक अवस्था ही स्टेज आहे, ही स्टेज निघून जाईल। नंबर एक। नंबर दोन, की जर आता मुद्दा असेल तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अण्णांचं जसं निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे आणि अरविंदजींचं सुद्धा निस्वार्थी आणि विचारांमधला हा फरक आहे। अरविंद केजरीवाल यांना असं वाटतं की आता राजकारणाशिवाय तरुणोपाय नाही आणि त्यांच्या सहकारी आमच्या सहकाऱ्यांना पण असंच वाटतं। असं होत असताना मी काही मुद्दे दिल्लीच्या बैठकीत मांडले होते, ते फक्त इथे 2-3 मुद्दे रिपीट करतो। एक म्हणजे की 16 महिन्यातच आंदोलनाचा कंटाळा येणं हे काही चांगलं लक्षण नाही। 16 महिन्यातच आपण या निष्कर्षाला येतो की आता राजकारणच केलं पाहिजे आणि स्वातंत्र्याची लढाई मात्र 90 वर्ष चालली होती। त्यामुळे फार घाईने हे निष्कर्षाला की आता आंदोलनात काही खरं नाही, हा माझा पहिला मुद्दा होता। दुसरा मुद्दा माझा असा होता की राजकीय पक्षाचं भवितव्य जर आपण नव्या पाहिलं तर काही निवडणुका भारतातल्या या काही केवळ भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लढवल्या जात नाही, त्या दृष्टीने बाकी सुद्धा अनुषंगिक तयारी कितपत झालेली आहे। आणि म्हणून धर्माधिकारी सर तिथे बसलेले आहेत, मी सुद्धा होतो। आम्ही दिल्लीच्या मीटिंगमध्ये हे मांडलं की पक्ष काढायची ही वेळ नाही। अण्णांनी लवचिक भूमिका घेऊन सांगितलं की जर चारित्र्य संपन्न उमेदवार उभे केले तर त्याला आमचा पाठिंबा असेल, परंतु दुर्दैवाने ही मंडळी पक्ष काढायचाच या गोष्टींवर अडून राहिल्यामुळे म्हणजे कुठेतरी रस्ते वेगळे झाले, मतभेद कुठेतरी आहेत। आणि विश्वंभर चौधरी, या आधी देखील आपली चर्चा झाली आहे, त्यात तुमची मतं काय आहेत ते आम्हाला अगदी स्पष्टपणे माहिती आहे। मी गोरा खैरनार आपल्याकडे येतो। मला सांगा, गोविंदभाई श्रॉफ असतील, मोहन धारिया असतील, कुमार सप्तऋषी असतील, शंकर सारडा, बाबा आढाव, अरुण भाटिया, तुम्ही स्वतः, आपल्याकडे अशी अनेक मोठी नावांची यादी आहे। अनेक लोक अण्णांच्या सोबत जोडले गेले, मात्र काही काळानंतर ते वेगळे झाले। सुरेश पठारे आता गेलेत, पण याच्या आधी अण्णांचे अनेक स्वीय सचिव बदलले। तुम्ही सुरुवातीपासूनची जर सगळी कारकीर्द काढून जर बघितली तर हे असं का होतं? ही लोक जवळ जातात, अत्यंत मोठी नाव आहेत खरं तर, हे असं का? जसं मी म्हणालो, सुरुवातीला असं वाटतं की एक टॉवरिंग पर्सनॅलिटी वाटते, एक साधेसुधेग्रस्त अण्णा, आणि हे साधेसुधेग्रस्त समाजासाठी लढाई करतात, त्यामुळे मनुष्य आकर्षला जातो। पण ज्यावेळी अण्णांच्या जवळ गेलो आपण, त्यावेळी अण्णा खरे काय ते कळतं आणि त्यामुळे ही जी काही माणसं, तुम्हाला स्वतःला जाणवलं? हो, मी स्वतःच माझा अनुभव आहे। त्यामुळे जितकं जवळ आपण अण्णांच्या जवळ जाल त्यावेळेस तुम्हाला कळून चुकेल की अण्णा प्रत्यक्ष वेगळे आहेत। समाजापुढे त्यांची जी काही प्रतिमा आहे ती फार वेगळी आहे, आतले अण्णा फार वेगळे आहेत। आणि त्यामुळे ज्यावेळेस हे दुर्गुण किंवा त्यांचे जे शॉर्टकमी म्हणा किंवा त्यांचा नादानपणा म्हणा, हा ज्यावेळेस लोकांच्या समोर येतो त्यावेळी वैचारिक जो विचार करणारा मनुष्य असतो तो त्यांच्याजवळ टिकू शकत नाही। किंवा असंही म्हणूया, अण्णा किंवा अण्णाची टीम यांना अशी चांगली लोक नकोच असतात। त्यांना अशी आपलं तोलून मापून धरणारे, आपले दुर्गुण असतील तरी ते झाकणारे, आपल्या गुण नसतील तरी त्या गुणांचं वर्णन करणारी अशी स्वार्थी मंडळी त्यांना हवी असतात। चांगली जी समाजातली माणसं आहेत, जी खरोखर निस्वार्थ आहेत, ज्यांनी आंदोलनं केले, जे आजही काम करतात लोकांसाठी पण जास्त गाजावाजा करत नाही, अशी लोक यांना नको असतात आणि तसं त्यांना परवडणार। अत्यंत स्पष्ट बोलण्यासाठी खरं तर आपण प्रसिद्ध आहात आणि गोरा खैरनारांनी अत्यंत स्पष्टपणे हे त्यांचे सगळे मुद्दे मांडले आहेत। ही अत्यंत सशक्त चर्चा आपल्याला पुढे न्यायची, एका ब्रेकची वेळ झाली आहे आणि विश्वंभर चौधरी आणि धर्माधिकारी सरांकडे मी जाणार आहे। या स्पष्टपणे मांडलेल्या सगळ्या विचारांच्या बाबतीत त्यांना काय वाटतं ते जाणून घेण्यासाठी एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परतूया। Zee 24 तास एक पाऊल पुढे।